नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉक मार्केटमध्ये मी मराठी ट्रेडर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. स्टॉक मार्केटचे जे कोर्सेस बाहेर 10, 20, 30,000, 40,000 मध्ये शिकवले जातात तेच कोर्सेस आपलं हे यूट्यूब चॅनेल मराठी स्टॉक मार्केटवरती पूर्णपणे मोफत आहेत. टेक्निकल अनालिसिससाठी लागणारे वेगवेगळे इंडिकेटर्स तसेच फंडामेंटल अनालिसिससाठी लागणारे वेगवेगळे पॅरामीटर्स या संदर्भात अत्यंत डिटेल अशा स्वरूपात कोर्स मॉड्यूल खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेत. तुमच्या घरी बसून तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार स्टॉक मार्केटचा कोर्स पूर्ण करायला सुरुवात करा, तेही पूर्णपणे मोफत. बऱ्याच जणांनी मला सांगितलं की जे निफ्टी 50 किंवा निफ्टी 100 मधले मेन स्टॉक आहेत त्याचा तुमचा एक अनालिसिस तुम्ही आमच्यासाठी प्लीज व्हिडिओ करून टाका, कारण बऱ्याच जणांच्या काही स्टॉक्समध्ये पोझिशन आहेत तर त्यांना काय करावं कळत नाही. प्रॉफिट बुक करावं, होल्ड करावा, सेल करून टाकावा, काय लक्षात येत नाही. मित्रांनो, इथे मी तुम्हाला कुठलेही सजेशन देत नाहीये, पण लॉंग टर्मसाठी मी ज्या पद्धतीने अनालिसिस करतो तसा प्रत्येक स्टॉकचा अनालिसिस करून त्याच्या क्रुशल लेवल्स या सिरीजमधनं मी तुमच्यासाठी सांगणार आहे. त्या लेवल्सनुसार तुमचा डिसिजन तुमच्या फायनान्शियल सल्लागाराला विचारून तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला स्टॉक होल्ड करायचा आहे, बाय करायचा आहे, किंवा तुम्हाला काय अजून जर त्याची पोझिशन लॉंग टर्मसाठी ठेवायची तर तो तुमचा डिसिजन राहील. पण याच्यामध्ये आपण त्या स्टॉकचा टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटली स्टॉक सध्या कुठे ट्रेड करतो आहे, तसंच त्या स्टॉकमध्ये काही महत्त्वाच्या न्यूज आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहे. आजचा पहिला स्टॉक आहे ITC. पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज 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 माझे चॅनल सबस्क्राईब करा. खाली लाल बटन दिसते ते हिट करा, उजवीकडे बेल आयकॉन दिसतोय तो हिट करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला सुरुवात करूया अनालिसिसला. मित्रांनो, ITC ही ऍक्च्युली इंडियामधली सगळ्यात मोठी सिगरेट कंपनी आहे, पण सिगरेटचं मी इकडे मार्केटिंग करणार नाही आणि ते त्याचे फोटो दाखवणार नाही. पण सिगरेट बिझनेस बरोबर ITCचे हे सुद्धा ब्रँड्स आहेत. FMCG बिझनेसमध्ये ITC खूप मोठा खिलाडी आहे असं म्हणता येईल इंडियामध्ये. जसे हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, ब्रिटानिया आहे, तसा ITC पण एक मोठा आहे. एवढे ब्रँड्स ITCचे स्वतःचे आहेत आणि त्यांच्या FMCG बिझनेस संदर्भात काही गुड न्यूज पण आहेत, त्या पण मी तुमच्यावर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. पण पहिले स्टॉकचे इंट्रोडक्शन तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ITC नेमकी काय करते. तर सिगरेट मॅन्युफॅक्चरिंग बरोबर ITC एक FMCG जायंट सुद्धा आहे. ओके, आता आपण पहिले स्टॉकच्या मित्रांनो फंडामेंटल्सकडे जाऊया. तर इथे मी ITCचं स्टॉकेजवर ऑलरेडी ओपन करून ठेवलंय. तर इथे तुम्हाला दिसू शकतं दिस इज अ सिगरेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. ओके, तुम्ही ते वाचू शकता. सेक्टर FMCG असला तरी सिगरेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हा त्यांचा मेन बिझनेस आहे. मित्रांनो, जनरली मी पहिली नजर हे करतो ते म्हणजे PE रेशोवरती. तर इकडे तुम्ही PE रेशो जो आहे तो बघू शकता, प्राइस टू अर्निंग रेशो ITCचा. सो मित्रांनो, काही मोठा प्राइस टू अर्निंग रेशो नाहीये. तुम्ही इथे बघा, ITCचा प्राइस टू अर्निंग रेशो आहे ओनली 18.54. इट लुक्स अट्रॅक्टिव्ह. एक 14 ते 20 मधला PE आहे, तो पण FMCG सेगमेंटमध्ये. इट्स लुक अट्रॅक्टिव्ह जर तुम्ही PE कडे बघाल. आता जर PE वरनं तुम्ही जर पुढे जाऊन डिव्हिडंड यील्ड बघितली तर 4.85 डिव्हिडंड त्यांनी डिक्लेअर केलाय. हा जो पिरियड आहे तो 21च्या थर्ड क्वार्टरच्या वेळी डिक्लेअर केलेला त्यांनी डिव्हिडंड आहे. स्टॉकची फेस व्हॅल्यू मित्रांनो 1 आहे. EPS इज ऑल्सो गुड 12.01. हे लास्ट 12 मंथचा EPS कॅल्क्युलेट करून त्यांनी इथे टाकलाय. आपण फायनान्शियल्स मध्ये मित्रांनो बघूया काय आपल्याला दिसतंय. करंट प्रॉफिट लॉसेस मध्ये वगैरे आपल्याला किती प्रॉफिट्स आहेत कंपनीचे वगैरे हे आपण बघूया. ओके, सो इथे तुम्हाला मागच्या सगळ्या क्वार्टर्समध्ये जे हे आहेत ते दिसू शकतात. आता थर्ड क्वार्टर चाललाय जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय, तर तुम्हाला 2021च्या 12व्या महिन्यापर्यंत तुम्हाला सगळं दिसतंय. तर तुम्ही बघू शकता नेट सेल्स आर कंटिन्युअसली ग्रोईंग. इथे तुम्ही बघा नेट सेल्स जो पहिलाच रो आहे आडवा, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नेट सेल्स आर कंटिन्युअसली ग्रोईंग. इथे तुम्ही बघा 31.628, 35 कंटिन्युअसली आज त्यांचा वाढत वाढत नेट सेल्स इम्प्रूव्ह झालेत. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जरा खाली येऊया, पॅट मध्ये बघूया ITCने काय ग्रोथ केलेली आहे. तर खाली आपण कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट असं डावीकडे दिलंय बघा, कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता 2013ला 7,608 कोटी रेव्हेन्यू होता आणि सॉरी रेव्हेन्यू नाही प्रॉफिट होतं, आणि आज प्रॉफिट मित्रांनो 14,802 करोड. जबरदस्त प्रॉफिटमध्ये इम्प्रुव्हमेंट आहे. पण तरीही मित्रांनो स्टॉक पळत नाहीये. आपण आता काही रिझन्स कडे येणार आहे की हा स्टॉक का पळत नाहीये. ओके, तो फंडामेंटली तुम्ही म्हणू शकता स्टॉक इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. 18चा फक्त PE आहे. फायनान्शियली स्टॉक फंडामेंटल अनालिसिसचे सगळे पॅरामीटर्स कव्हर करतो. प्रॉफिट इज कंटिन्युअसली ग्रोईंग.
10% ॲव्हरेजली त्याचा इयर रेट आहे. 10-15%च्या रेटने प्रॉफिट कंटिन्युअसली वाढतंय. मागच्या 10 वर्षात प्रॉफिट डबल झालंय मित्रांनो. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि आता आपण बघूया शेअर होल्डिंग. तर मित्रांनो शेअर होल्डिंगमध्ये काहीसं मला ITC जे आहे एक मोठा त्याचा ड्रॉबॅक आहे. तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला पॉईंट तुमच्याकडे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की पब्लिक स्टेक्स आर 100%. याच्यामध्ये पब्लिक होल्डिंग जी आहे ती 100% आहे. देर इज नो प्रमोटर. सो दॅट इज अ वन रिझन की स्टॉकमध्ये जे सगळे शेअर होल्डर्स आहेत ते आर पब्लिक ओनली. तो दॅट इज वन ड्रॉबॅक फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू. कारण मी जनरली जे स्टॉक ट्रेड करतो त्याच्यामध्ये 75% प्रमोटर होल्डिंग किंवा ज्याच्यामध्ये 60+ प्रमोटर होल्डिंग आहेत असे स्टॉक मी ट्रेड करतो. त्याच्यामध्ये चांगलं प्राइस अप्रिशिएशन मिळतं. मी असं म्हणत नाही की ITCचा स्टॉक पुढे जाणार नाही, तो पळेल आणि खूप चांगल्या प्राइसला पण जाईल. पण मित्रांनो हा एक ड्रॉबॅक मी फक्त तुमच्याशी डिस्कस केला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता FIAsनी मागचे इथे तुम्ही बघू शकता FIAच्या पुढे FIAनी कंटिन्युअसली मागच्या 9 क्वार्टरमध्ये ITC मधले आपले जे स्टेक्स आहेत ते रिड्यूस केलेत. 2019च्या 12व्या महिन्यापर्यंत जो म्हणजे थर्ड क्वार्टर होता तिथपर्यंत 15.18 होते, ते आज रिड्यूस करून 9.99 पर्यंत आणले. दॅट काइंड ऑफ बॅड न्यूज. DIS स्टेक्स आर ऑलमोस्ट सेम, फक्त 1%चा फरक आहे लास्ट 9 क्वार्टर्समध्ये. म्हणजे अजून तरी काही अग्रेसिव्ह बाईंग कोणातर्फे ITC मध्ये दिसत नाहीये. मे बी IT स्टॉक्समध्ये रॅली चालली आहे. बाकी कन्झ्युमर डिस्क्रिशनरी गुड्स जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये रॅली चालली आहे. तर त्यामुळे जे मोठे मोठे बिग प्लेयर्स आहेत कदाचित ते त्यांची इन्व्हेस्टमेंट तिथे करत असतील. पण ITC मध्ये कुठल्याही प्रकारची अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट अजून दिसत नाहीये. इनफॅक्ट FIAsनी त्यांचे स्टेक्स आहेत ते रिड्यूस केलेत. मागच्या 9 क्वार्टरमध्ये DISचे स्टेक्स आर ऑलमोस्ट सेम. आणि बाकी तुम्हाला मी सांगितलं नॉन इन्स्टिट्यूशनल आपल्यासाठी काही फार महत्त्वाची गोष्ट नाहीये. ते म्हणजे रिटेलर्स तुमच्या माझ्यासारखे किंवा छोट्या मोठ्या ज्या फर्म्स आहेत ते. तर इथे पण काही स्टॉकमध्ये काही फार हे दिसत नाहीये. अगदी आपण करंट याच्यावरती बघितलं तर आपल्याला म्युच्युअल फंड्सची जी होल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये पण दिसतील. ह्याच्यामध्ये सुद्धा बघू शकता की सगळ्यात मोठी होल्डिंग याच्यामध्ये ज्या फंड्सकडे आहेत त्यांनी सुद्धा मागच्या याच्यामध्ये काही म्हणजे आता फॉर एक्झाम्पल SDI ETF निफ्टी आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कवरी फंड आहे. तर यांच्या याच्यामध्ये सुद्धा काही नेट चेंजमध्ये 1-2 म्युच्युअल फंड सोडले तर फार काही मोठा अग्रेसिव्ह चेंज हा ITCच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये या लोकांनी केलेला नाहीये. फक्त आता रिसेंटली ICICIने जी काही बाईंग केली आहे ती +7% त्यांनी त्यांचे हे ते वाढवले आहेत. पण तरी सुद्धा स्टॉकमध्ये म्हणावं तशी अग्रेसिव्ह बाईंग कुठे झालेली नाहीये. कुठल्या बल्क डील ब्लॉक्स डील्स स्टॉकमध्ये झाल्यात का बघूया. त्याही दिसत नाहीये. 17 नंतर कुठलीही मोठी बल्क डील नाहीये मित्रांनो. आणि 2021 नंतर सुद्धा कुठली इथे मोठी कन्सिडर करावी अशी बल्क डील आपल्याला दिसत नाहीये. ना मित्रांनो इट इज टाइम टू डिस्कस द न्यूज. तर आपण मी इथे तुमच्यासाठी महत्त्वाची न्यूज इथे शेअर करतो जी ITCच्या शेअर होल्डर्ससाठी इम्पॉर्टंट न्यूज आहे. ही मित्रांनो जी ॲक्च्युली न्यूज होती ही त्यांच्या FMCG बिझनेसवरती आलेली न्यूज आहे. तर ITCच्या जे मॅनेजिंग डायरेक्टर होते संजीव पुरी त्यांनी ही जी हे दिलेली आहे म्हणजे त्यांचं हे आर्टिकल आहे तुम्ही वाचू शकता. खूप चांगलं आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये त्या आर्टिकलच्या हेडिंगवरून तुम्हाला कळतं की 2021 मधले आर्टिकल आहे. ही एक ॲक्च्युली ITCच्या शेअर होल्डरसाठी चांगली न्यूज आहे की त्यांचा जो FMCG बिझनेस आहे ज्याचे तुम्हाला मी सुरुवातीला ब्रँड्स दाखवले ते पूर्ण FMCG मधले ब्रँड्स आता टोबॅको वरती अवलंबून नाहीये त्यांचा हा बिझनेस. आता FMCG बिझनेस हा त्याच्या स्वतःच्या पायावरती ITCचा उभा राहिला आहे. आणि त्याचा कॅश फ्लो सुद्धा तुम्ही न्यूजमध्ये वाचू शकता की इथे कॅश फ्लो सुद्धा त्याचा पॉझिटिव्ह झाला आहे बघा इकडे दिलेलं आहे. सो कॅश फ्लो इज ऑल्सो पॉझिटिव्ह विच इज अ व्हेरी गुड न्यूज फॉर द शेअर होल्डर. पण तरी 1 वर्ष झालं बघा इकडे दिलेलं आहे बिझनेसेस टर्न कॅश फ्लो पॉझिटिव्ह. मित्रांनो त्याचा अर्थ FMCG सेगमेंटमध्ये जे बाकी टोबॅको सोडून जे प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये सुद्धा ITC हळूहळू आपला जो जम आहे तो बसवते. सिगारेट बिझनेस जो दिलेला आहे तो 42% ऑफ इट्स टर्नओव्हर बट पुल इन ओव्हर 80% ऑफ इट्स अर्निंग्स. म्हणजे टोटल व्हॅल्युएशनच्या 42% बिझनेस हा सिगरेटचा आहे. पण जी टोटल ITCची कमाई होते त्याच्यातली 80% कमाई ही सिगरेट बिझनेसमधूनच होते. दॅट इज अ बॅड न्यूज फॉर ITC. हा रेशो कुठेतरी 50-50 वरती ITCला येणाऱ्या काही वर्षात आणावा लागेल. टोबॅको आणि सिगरेटवरची त्यांची डिपेंडन्सी त्यांना कमी करावी लागेल तरच कुठेतरी स्टॉकमध्ये एक चांगली मुवमेंट दिसू शकते असा माझा अंदाज आहे. आणि लास्ट मित्रांनो तुमच्यासाठी काही क्रुशल टेक्निकल अनालिसिसच्या लेवल्स मी इथे डिस्कस करणार आहे. ITCच्या स्टॉक्समध्ये ज्या काही मला इम्पॉर्टंट लेवल्स वाटतात त्या डिस्कस करायच्यात आपल्याला इथे.
ओके, तुमच्यासाठी मी चार्ट सुद्धा इथे रेडी करून ठेवलाय. सो फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये मी एक चार्ट तुमच्यासाठी ओपन करतो. बघा, ITCचा मी एक लेआउट काढून ठेवलेला आहे मित्रांनो. बघा, आपण तुमच्यासाठी मी ओपन करतो. आपण आता टेक्निकल अनालिसिसकडे जाऊया, कारण विदाऊट टेक्निकल अनालिसिस आपलं होत नाही. आता इथे मित्रांनो मी ओपन केलेली आहे वीकली टाइम फ्रेम. आता ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता 5 वर्षाचा पिरियड मी इथे कन्सिडर केलाय. 2017 पासनं खाली तुम्ही बघा, 2017 पासनं ते आत्ताच्या 2022 पर्यंत 5 वर्षाचा पिरियड मी कन्सिडर केलाय. 5 वर्षामध्ये तुम्ही इथे बघू शकता की स्टॉकने जो 2017 आणि 18च्या मध्ये, म्हणजे साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान, सॉरी एक मिनिट मी तुम्हाला काढूनच दाखवतोय. बघा, इथे स्टॉकने जो आहे तो टॉप बनवलाय. बघा, आणि हा टॉप अराउंड 340च्या अराउंड हा टॉप जो होता तो स्टॉकने बनवला होता. आणि त्याच्यानंतर मात्र स्टॉकने स्टॉकमध्ये जो फॉल आला तो फॉल कंटिन्युअस राहिला. हा जो टॉप बनवला होता मित्रांनो 340चा, तर मित्रांनो 340चा हा स्टॉक, बरोबर बोललो मी, ऑक्टोबर महिन्यामध्ये 2017च्या यांनी हा टॉप बनवला होता 340. त्याच्यानंतर स्टॉक मित्रांनो पूर्ण 17चं उरलेलं वर्ष 18, 19, 20, 21 म्हणजे 3 वर्ष जवळपास स्टॉकमध्ये कुठलीही मेजर मुवमेंट आलेली नाहीये. दॅट इन अगेन अ बॅड न्यूज फॉर द शेअर होल्डर्स. आता इथे बघा तुम्ही, मी तुम्हाला लेवल सांगतो. 135ची जी लेवल आहे ती 2020 मध्ये मार्चमध्ये जो कोविडचा फॉल आला तेव्हा त्यांनी बॉटम केला होता. आणि त्याच्यानंतर स्टॉक जवळपास मित्रांनो अख्खं 2020चं वर्ष हा 160 आणि 200च्या रेंजमध्ये राहिला. बघा, ही रेंज तोडायला स्टॉकला जवळपास मित्रांनो 1 वर्ष गेलं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की एक स्टॉक एका नवीन रेंजमध्ये जाऊन बसला. हे बघा, ही रेंज आहे तिथे, या रेंजमध्ये, या बॉक्समध्ये स्टॉक जाऊन बसला. इथे बघा 200 आणि 230च्या रेंजमध्ये, आणि करंटली स्टॉक त्याच रेंजमध्ये अडकला आहे. म्हणजे मित्रांनो साधारणपणे तुम्ही जर धराल की ऑन अन ॲव्हरेज 200ला तुमचं बाईंग असेल, तर स्टॉकने मागच्या 2-3 वर्षात काही फार चांगले रिटर्न्स जनरेट केलेले नाहीयेत. सो अँड तुम्ही म्हणू शकता ॲव्हरेज रिटर्न पेक्षाही बिलो ॲव्हरेज रिटर्न स्टॉकने जनरेट केले आहेत. तर मित्रांनो या क्रुशियल लेवल मार्क करा. आता करंटली मी जी स्टॉकची तुम्हाला लेवल सांगितली 238, ती आता ऑक्टोबर महिन्यात तोडायचा स्टॉकने प्रयत्न केला होता, पण परत पुन्हा स्टॉक त्याच रेंजमध्ये आला. 240 ते 200च्या रेंजमध्ये स्टॉक येऊन अडकून बसला. आणि सध्या स्टॉकमध्ये तुम्ही बघू शकता कुठलीही मुवमेंट सध्या ITCच्या स्टॉकमध्ये नाहीये. 200 मला करंटली एक जबरदस्त बॉटम वाटतोय स्टॉकमध्ये, जे आपण एक रिलायबल बॉटम त्याला म्हणू शकतो, कारण वीकली टाइम फ्रेमवरती खूप चांगला सपोर्ट इथे आपल्याला दिसतोय. मी इकडे तुम्हाला ॲरो हे करून दाखवतो. बघा, इथे तुम्ही बघू शकता 200ला पर्टिक्युलरली खूप मित्रांनो चांगला सपोर्ट आहे. बघा, जिथे मी आता ॲरो केला तिथे बघा खालचा ॲरो मी मुद्दामून काढून टाकतो. बघा, इथे एक चांगला सपोर्ट आहे, मी इथे लिहून सुद्धा ठेवतो. तर 200ची लेवल एक तुम्ही बाईंग लेवल आहे ती मानू शकता. उद्या समजा स्टॉकमध्ये काही फॉल आला किंवा जर स्टॉक पडायला सुरुवात झाली, तर आपण असं एक अंदाजा लावू शकतो की 200 एक स्टॉकचा जबरदस्त बॉटम आहे. त्याच्या खाली जाणं स्टॉक फार मुश्किल आहे. मी असं म्हणत नाही की जाणार नाहीये, जाणं फार मुश्किल आहे. तर तुम्हाला जर स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल किंवा तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी वगैरे बघत असाल, तर 200 एक रिलायबल स्टॉकमध्ये एंट्री ठरू शकते. क्रुशियल रेझिस्टन्स मित्रांनो जो आता मला वाटतो तो आहे 240. मी आत्ता तुमच्याशी डिस्कस केलं, तिकडे मी लिहून ठेवतो. 240 खूप क्रुशियल लेवल आहे. समजा उद्या 240 स्टॉकने तोडलं तर नक्कीच ITC साठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. 240 तोडल्या तोडल्या तुम्ही स्टॉक काढू नका. तो स्टॉक पुढे जाऊन तुम्हाला अजून एक 10-20% सहज कमवून देऊ शकतो. तर मी इथे लिहून ठेवतो रेझिस्टन्स. ओके, तर मित्रांनो ह्या लेवल्स तुमच्याकडे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपण RSI वरती पण बघणार आहे की आता स्टॉकची सध्या कंडिशन काय आहे. याच्यासाठी मी इकडे स्टोकॅस्टिक अप्लाय करणार आहे. तर मी स्टोकॅस्टिक मध्ये जातो, अप्लाय करतो. मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा मित्रांनो आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. एकच मिनिट, आपण इकडे स्टोकॅस्टिक RSI लावूया. येस येस मित्रांनो, स्टोकॅस्टिक RSI मध्ये आत्ता तरी स्टॉक हा ओव्हरसोल्ड झोन मधनं बाहेर निघालाय, विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह गुड न्यूज. आणि जनरली मोठ्या टाइम फ्रेमला, आता मी जी टाइम फ्रेम ओपन केली आहे ती वीकली टाइम फ्रेम आहे. अशा टाइम फ्रेमला जो RSI मध्ये ब्रेकआउट येतो झोनमधनं, जेव्हा बाहेर पडतो तो रिलायबल असतो. एक चांगली मुवमेंट स्टॉकमध्ये येण्याचे चान्सेस असतात. मुव्हिंग ॲव्हरेजेस मध्ये मी 3 मुव्हिंग ॲव्हरेज लावणार आहे. तुमच्यासमोर 3 मुव्हिंग ॲव्हरेजचा सेटअप मी आता लावलाय आहे.
ज्याच्यामध्ये 20, 50 आणि 200 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज आहे. सध्या मी विकली फ्रेमवरती आहे, कारण विकली फ्रेमवरती आपल्याला लॉंग टर्म अनालिसिस करता येतो. मगाशी सुद्धा मी विकली फ्रेमवरतीच होतो सपोर्ट रेजिस्टन्स तुमच्यासाठी मार्क करताना, आणि आता सुद्धा मी विकली फ्रेमवरतीच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की 50 जेव्हा 200ला क्रॉस करतो तेव्हा एक गोल्डन क्रॉसओव्हर असतो, पण विकली टाइम फ्रेमवरती असा क्रॉसओव्हर अजूनपर्यंत तरी ITC मध्ये दिसत नाहीये. आत्ता कुठे जे 20 पिरियडचं मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते 200ला क्रॉस करायला चाललंय. मे बी स्टॉकमध्ये एक बुलिश मुवमेंट येऊ शकते, चान्सेस आहेत. आणि जेव्हा लास्ट 2020 मध्ये स्टॉकच्या कॅन्डल्सनी 200चं ॲव्हरेज विकली मोडलं होतं, त्याच्यानंतर जो स्टॉकमध्ये एक फॉल आला आहे तो कंटिन्युअसली अजूनपर्यंत तुम्ही म्हणू शकता की फार काही मोठी इम्प्रुव्हमेंट स्टॉकमध्ये दिसत नाहीये. आता मित्रांनो आपण जाऊया फिबोनाची वरती. इकडे तुम्हाला क्रुशियल लेवल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये सुद्धा अजूनपर्यंत आपण जी बघतोय ती 230 ते 240च्या जवळपास क्रुशियल लेवल दिसते, कारण तिथेच 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज आहे. आणि आपण लास्ट आता बघणार आहे फिबोनाचीचा सेटअप. फिबोनाचीचा सेटअप मी तुमच्यासमोर लावलाय. फिबोनाचीमध्ये तुम्ही बघू शकता की इथे सुद्धा जी 0.5 ची लेवल आहे ही फार क्रुशल मानतो आपण. इथे जी 0.5 ची जी लेवल आहे म्हणजे 50% ची जी लेवल आहे फिबोनाचीमध्ये ती पण 228 230 येते. म्हणजे मित्रांनो ओव्हरऑल हा जो रेजिस्टन्स मी तुम्हाला मगाशी सपोर्ट रेजिस्टन्स वरती दाखवला तो रेजिस्टन्स फार क्रुशल आहे. तो रेजिस्टन्स 230 240चा रेजिस्टन्स जर स्टॉकने सक्सेसफुली ब्रेक केला, इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की जो 61% ची जी लेवल आहे 61.8 व्हेरी क्रुशियल लेवल, मी स्वतः खूप या लेवलला मानतो, ती 250 निघून येते. तर 230 टू 250 हा स्टॉकसाठी एक नर्वस झोन आहे. जर स्टॉकने या रेंजमधनं ब्रेकआउट दिला, इफ स्टॉक क्रॉसेस 240 250 तर स्टॉक एक प्रचंड बुलिश याच्यामध्ये जाऊ शकतो. नंतर जो रेजिस्टन्स फिबोनाची वरती दिसतोय तो डायरेक्ट 280 ला आहे. तर मित्रांनो लेट्स सी काय होत आहे. लेवल्स तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्या. फिबोनाचीचा पण तुमच्याकडे मी अनालिसिस दिलाय. मी तुम्हाला क्रुशल लेवल सांगितलं की 230 आणि 250 हा सगळ्या अनालिसिस मध्ये क्रुशल झोन निघून येतोय टेक्निकल अनालिसिस मधनं. आणि जर 250 क्रॉस जर स्टॉक करून गेला तर 280 पर्यंत स्टॉकला थांबवायला कुठलाही मध्ये रेजिस्टन्स नाहीये. सो मित्रांनो लेट्स सी, बघूया काय होतंय आणि लेट्स होप बेस्ट, किंवा आपल्या हातात काही नाहीये. जे काय मार्केटमध्ये घडेल ते घडेल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, आणि तुम्हाला अशा कुठल्या स्टॉकचं अनालिसिस करून पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.